आत्मा या ठिकाणी आहे. तू खरोखर सामर्थ्य परमेश्वर आहे. जे आम्ही स्वीकारलं पित्या त्यानुसार होणार आहे प्रभू देवा, असा विश्वास आहे. तुझा अद्भुत वचन प्रभू देवा काम करू दे. अनेकांच्या हृदयाला, अनेकांच्या अंतःकरणाला स्पर्श करू. जे तू आज प्रभू देवा तुझ्या वचनातून बोलणार आहेस प्रभू देवा, ते त्यांच्या जीवनामध्ये प्रभू देवा त्याद्वारे प्रभू देवा बदल व्हावा. आवश्यक असणारा बदल प्रभू देवा घडवून आण आणि आम्ही प्रभू देवा मोठ्या अद्भुत गोष्टी पाहणार आहोत. अद्भुत आमची प्रार्थना ऐकणार. या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक व्यक्ती आम्ही तुझ्या पवित्र नामात येशूच्या नावात आमेन. आमेन. बसूया आपण सगळे. हालेलुया. माझ्यासोबत काढा मित्राचं दुसरं पत्र, याचा पहिला अध्याय. दुसरे पेत्रचा पहिला अध्याय 14 वचन. त्याच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाची वाटेकरी व्हावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटचं जे वाक्य आहे ते आपण वाचणार आहोत. माझ्यासोबत वाचा. त्याच्याद्वारे वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. हालेलुया. प्रत्येक अभिवचन हे तुम्हाला आणि मला या एकाच गोष्टीसाठी दिलेलं आहे. हालेलुया. जे काही तुमच्या जवळ येतं किंवा तुमच्यापासून काढून घेतलं जातं ते सगळं या उद्देशाने होतं की तुम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हा. मग तुम्हाला आशीर्वाद मिळतो, तुम्हाला आरोग्य मिळतं, तुम्हाला घर मिळतं, तुम्हाला बंगला मिळतो, तुम्हाला गाडी मिळते, तुम्हाला कपडे मिळतात, पैसे मिळतात, नोकरी मिळते आणि मग तुम्हाला स्वर्ग मिळणार आहे, अनंत काळाचं जीवन मिळणार आहे. ही केवळ एका गोष्टीसाठी आपण ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी बनतो. हालेलुया. जसा प्रभू आहे तसे आपण बनणार आहोत. जसा प्रभू विचार करतो तसे आपण विचार करतो. जसा प्रभू ठरवतो, तसा प्रभू निर्णय घेतो, तशा प्रकारे आपण करावं, यासाठी हे सर्व आहे. हालेलुया. मागील आठवड्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या अभिवचनांविषयी पाहिलं होतं, ज्याला आत्मिक अभिवचन म्हणतो, की जे सगळ्यात वरती येतात. आत्मिक अभिवचन ही सगळ्यात वरती येतात. त्या अभिवचनानंतर मग बाकीचे अभिवचन नंतर त्याची लिस्ट सुरू होते. पण बरीच लोक गफलत करतात आणि आत्मिक अभिवचनाला वळसा घालून जे देवाने दुसरं अभिवचन देऊ केले त्याच्याकडे त्यांची धाव जास्त आहे. पण ते एक वेगळं बायबल वाचत आहेत जर अशा प्रकारे ते वागतायत तर. कारण का त्यांच्यासाठी एक वेगळी वचनं त्यांनी स्वतःसाठी ठरवून ठेवलेली आहेत आणि त्यांनी काही वचनांना गाळलेलं आहे किंवा काही वचनांना जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. जाणीवपूर्वक त्या वचनांकडे त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून ते आत्मिक अभिवचन विसरतात, आत्मिक फळं विसरतात, आत्मिक दानांना विसरतात. देव जे त्यांना आत्म्यामध्ये वाढवू इच्छितो त्या गोष्टीला ते विसरतात आणि इतर गोष्टींच्या मागे जास्त लागतात. मग इतर गोष्टी मिळतात त्यांना खऱ्या, पण त्याच्यामध्ये ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी बनण्यासाठी त्यांचा प्रयत्न नसतो. हालेलुया. जर आत्मिक तुम्ही बनाल आणि मग आत्मिक बनल्यानंतर, आत्मिक दान मिळवल्यानंतर, आत्मिक फळं मिळवल्यानंतर, आत्मिक अभिवचन सुरुवातीला प्राप्त केल्यानंतर जर तुम्ही बाकीच्या अभिवचनांच्याकडे वळाल तर तुम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी बनण्यासाठी जास्त प्रयत्नशील असाल. हालेलुया. मग ते दान किंवा ते तुमच्याजवळ असलेलं कोणताही आशीर्वाद, कोणतंही समृद्धी किंवा आरोग्य हे तुम्हाला पापाकडे घेऊन जाणार नाही, तर तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाईल. हालेलुया. त्याचा अभिमान बाळगणार नाही, तुम्ही त्याचा गर्व नाही बाळगणार. तुमच्या जवळ ते आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याला तुच्छ लेखणार नाही किंवा देवाकडे लक्ष न देता आपल्या स्नानात जीवन जगणार नाही, तर त्याच्याद्वारे तुम्ही देवाचा गौरव जास्त. हालेलुया. तुमच्याजवळ काहीही जरी असलं तर त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष कधीच जास्त असणार नाही, तर त्याचा जो पुरवठादार आहे, त्याचा जो उत्पादक आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष असतं. हालेलुया. आणि म्हणून आत्मिक दान महत्वाचे, आत्मिक गोष्टी, आत्मिक अभिवचन महत्वाचे. म्हणून मी तुम्हाला आत्मिक अभिवचनांच्या विषयी जास्त सांगितलं,
आणि आत्मिक अभिवचन ज्यावेळेस तुम्ही प्राप्त करता त्यावेळेस ऑटोमॅटिक रीतीनं तुम्हाला इतर दानांच्याकडे जाण्यासाठी परमेश्वर मदत करतो, इतर अभिवचनांच्याकडे जाण्यासाठी मदत करतो. आणि ते काय आहे? वाचा माझ्यासोबत नीतिसूत्राचं पुस्तक 3रा अध्याय. नीतिसूत्रे 3रा अध्याय. नऊ आणि 10 वचन आपण वाचूया. तो आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया. आता या ठिकाणी आपल्याला समृद्धीचं अभिवचन देऊ केलेलं आहे परमेश्वराने. बाजूला सांगा समृद्धीचं अभिवचन. आत्मिक दानानंतर समृद्धीचं अभिवचन आहे. हालेलुया. आता कदाचित हा क्रम जो आहे तो इकडे तिकडे होऊ शकतो, पण जो तो क्रम मी लावतोय त्या क्रमानुसारच कार्य होईल असं काही नाही. पण जरी क्रमानुसार झालं नाही तरी पण आत्मिक अभिवचनानंतरच बाकीचे अभिवचन आहेत हे माझं लक्षात ठेवा. हालेलुया. मग कदाचित आरोग्याविषयी परमेश्वर जे बोलणार ते अभिवचन असतील, किंवा संजीवनाविषयी परमेश्वर जे बोललेले आहेत ते अभिवचन असतील, किंवा ब्लेसिंग ज्याला आपण म्हणतो, आशीर्वाद ज्याला म्हणतो ते अभिवचन असतील. समृद्धी आणि आशीर्वाद याच्यामध्ये फरक आहे, किंवा समृद्धी प्रॉस्पेरिटी ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टीमध्ये आणि ब्लेसिंग्स मध्ये किंवा आशीर्वादामध्ये फरक आहे. नंतर मी तुम्हाला स्पष्टीकरण देत राहील त्याचं, आणि पुढे पुढे जसं आपण जाऊ तशा प्रकारे आपल्याला मिळत राहील. पण एक गोष्ट मात्र की समृद्धीचं अभिवचन हे आपल्याला आवडणारं अभिवचन. हालेलुया. सर्वांना आवडणार, आत्मिक लोकांना किंवा आत्मिक नसणाऱ्या माणसांना सुद्धा आवडणारं अभिवचन आहे. कारण त्या गोष्टीकडे बऱ्याच लोकांचं, मॅक्झिमम लोकांचं, मंडळीतल्या मॅक्झिमम लोकांचं लक्ष आहे आणि त्यांना असं वाटतं हे मला प्राप्त व्हावं. पण जाणीवपूर्वक काही लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की देवानं समृद्धीचं अभिवचन सुद्धा काही अटी आणि शर्ती घालून देऊ केलेलं आहे. हालेलुया. समृद्धीचं अभिवचन हे असंच प्रकारे फुकट देऊ केलेलं अभिवचन नाही. बाजूला सांगा समृद्धीचं अभिवचन फुकट नाही. समृद्धीचं अभिवचन अटी आणि शर्ती घालून देऊ केलेलं. आणि या ठिकाणी वचन काय सांगतं? तू आपल्या द्रव्याने आणि आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने काय कर? परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीनं भरतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया. तुम्हाला समृद्धीचं अभिवचन प्राप्त करण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की आपल्या द्रव्याचं प्रथम फळ जे आहे किंवा आपल्याकडे येणारा प्रथमची गोष्ट आहे, ज्याला आपण उत्पन्न म्हणतो, ज्याला आपण कमाई म्हणतो, ज्याला आपण इन्कमचा स्रोत म्हणतो, किंवा ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत म्हणतो पैशाचं जे इन्कमिंग आहे त्या गोष्टीकडे, ज्याला पूर्वीच्या काळी लोक गुरांचं जे वस्त आहे त्याला तो त्याचा इन्कमचा स्रोत होता, किंवा पूर्वीच्या काळी जे शेतामध्ये धान्य यायचं त्या धान्याचा त्यांचा इन्कमचा स्रोत होता, किंवा पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असायचे आणि त्या प्राण्यांपासून जे येणारं उत्पन्न आहे त्यांना ते इन्कमचा स्रोत मानत होते. पण आज जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम स्रोत आहेत की हे पण इन्कम आहे, किंवा बाकीचं नोकरीमधून येणारा पगार असेल, किंवा व्यवसायातून येणारं उत्पन्न असेल, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्कमचा स्रोत म्हणतो, त्या इन्कमचा सगळ्याचा स्रोत जो आहे त्याचं जे प्रथम फळ आहे ते आपण परमेश्वराच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. हालेलुया. जोपर्यंत आपण ही आट मान्य करत नाही, जोपर्यंत आपण या आटीला आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या जीवनाचा भाग बनवत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद, ज्याला आपण समृद्धीचं अभिवचन म्हणतो, ते समृद्धीच्या अभिवचनाला आपण प्राप्त नाही करू शकत. कारण समृद्धीचं अभिवचन अटी आणि शर्तींसहित येतं. हालेलुया. तुम्हाला बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीकडे जाणीवपूर्वक बरीच लोक दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं की माझ्या प्रथम फळ जे आहे ते प्रथम फळ माझ्या स्वतःसाठी आहे, माझ्या फॅमिलीसाठी आहे, माझ्या माझ्या घरातल्या लोकांसाठी आहे, आणि माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे हप्ते देण्यासाठी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मी इन्व्हेस्ट केलेले आहे, त्या इन्व्हेस्ट जे केलेले त्या गोष्टींच्या हप्ते भरण्यासाठी आहे, किंवा अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याला आपण खर्चाची बाजू म्हणतो, त्या खर्चाच्या बाजूसाठी आपण ते वापरू शकतो किंवा वापरण्याची इच्छा असते. पण देव मात्र तुम्हाला मला या ठिकाणी सावध करत आहे की ज्या वेळेस आपण देवाकडून समृद्धीच्या अभिवचनाची अपेक्षा बाळगतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये ही गोष्ट असायला हवी की मला माझं प्रथम फळ देवाला अर्पण केलं पाहिजे. हालेलुया.
काईन आणि हाबेल ज्यावेळेस देवाला अर्पण घेऊन येतात, त्यांच्यामध्ये एक सर्वात मोठा डिफरन्स काय होता, सर्वात मोठा फरक जर काय होता, तर तो फरक हा होता की काईनाने आपलं जे अर्पण आहे ते कळपातून काहीतरी अर्पण आणलं, पण हाबेल जो होता त्या हाबेलाने आपलं प्रथम जन्मलेलं, प्रथम वस्त्र जे धष्टपुष्ट होतं ते अर्पण आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण काईनाच्या अर्पणामध्ये आणि हाबेलाच्या अर्पणामध्ये सर्वात असलेला मोठा डिफरन्स आहे. बरीच लोक आज विश्वासणारे जे जीवन जगतायत, दान द्यायचं म्हणून कसतरी ते दान देतात. हा ठीक आहे, पास्टर सांगतात म्हणून, आणि बायबलमध्ये आम्ही संदेश ऐकला होता म्हणून, मग पास्टर सांगतात दशमाव द्या, आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत अशा, आणि असं खूप काही आहे म्हणून मी देतो. समृद्धीचं अभिवचन पूर्ण व्हावं असं वाटतं का? तर प्रथम फळ द्यायलाच पाहिजे. हालेलुया, ते मस्ट आहे, ते दिल्याशिवाय ते तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होणारच नाही. हालेलुया. बरीच लोकांच्या जीवनामध्ये त्यांना असं वाटतं की आम्ही देवाला देतो म्हणून देवाने आम्हाला द्यावं. नाही, देव देतो म्हणजे काहीतरी त्याचं काहीतरी नियम आहे, त्याच्या काहीतरी अटी आहेत, त्याच्या काहीतरी त्याने स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. त्या स्ट्रॅटेजी मध्येच तुम्हाला मला काम करायचं. तुम्ही स्ट्रॅटेजीच्या बाहेर काम करा आणि मग म्हणाल की देवाने मला आशीर्वाद द्यावा, असं होत नाही. हालेलुया. देव आपला स्वतःचा नियम मोडत नाही. हालेलुया. देव आपले ठरवलेली जी वचनं आहेत त्या वचनाच्या बाहेर तुम्ही काय काय मग भलेही तुम्ही पवित्र जीवन जगत असाल, भलेही तुम्ही खूप बायबल वाचत असाल, भलेही तुम्ही खूप प्रार्थना करत असाल, भलेही तुम्ही खूप रेग्युलर चर्चला येत असाल, सगळं काही करत असाल, पण ही अट शर्त मान्य केल्याशिवाय समृद्धीचं अभिवचन पूर्ण होत. हालेलुया. बाजूला सांगा, प्रथम फळ तुला देवाला अर्पण करायचं, तर समृद्धीची अट पूर्ण होईल. समृद्धीचं अभिवचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला अर्पण करावंच लागेल. मग बरेच लोक काय करायचे पूर्वीच्या काळामध्ये, जे इस्रायल लोकांचं मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये प्रथम फळ नेऊन अर्पण करावं लागायचं. म्हणून ते काय करायचे, लांब मंदिर होतं किंवा त्यांना जाण्या येण्याचा प्रवास खूप कठीण होता, म्हणून ते वर्षभर काय करायचे, साठवायचे, वर्षभर साठवायचे, किंवा एखादं पीक असं मोठं याची वाट पाहायचे, आणि मग ज्यावेळेस ते येतं त्यावेळेस ते एकत्र करून घेऊन जायचे, आणि त्या ठिकाणी समजा जर गुरं असतील तर ती गुरं विकायचे, आणि त्याचा पैसा जो आहे ते नेऊन मंदिरामध्ये द्यायचे, किंवा तिथं जाऊन ते खरेदी करायचे. म्हणून तर यरूशलेममध्ये आपल्याला ज्यावेळेस येशू ख्रिस्तानी मंदिरामधून कबुतराचे चौरंग वगैरे या सगळ्या लोकांना बाहेर काढलं, त्यावेळेस त्या ठिकाणी गुरं होती, ज्यावेळेस त्या ठिकाणी, आणि ती गुरं कशासाठी होती, तर अशा प्रकारचे अर्पण करण्यासाठी येणारे लोक त्या ठिकाणी होते, आणि म्हणून त्या ठिकाणी गुरं आपल्याला आढळतात. कारण त्याला ठाऊक होतं की प्रथम फळ अर्पण करणं किती गरजेचं आहे, किती आवश्यक आहे, कारण त्या अर्पणाशिवाय आपण देवाला प्रसन्न करू शकत नाही, आणि त्याच्याद्वारेच समृद्धीचं अभिवचन काम करतं. हालेलुया. पण बरेच लोक ते अभिवचन तोडू इच्छितात किंवा त्या अभिवचनाला ब्रेक करतात, किंवा काही लोकांना असं वाटतं की याला थोडंसं मोडून तोडून आपण पास्टर बनतो तसं कर. मी काय सांगते, हे देवाचं वचन सांगते. हालेलुया. कारण मला तुम्हाला द्यायचं नाहीये, मला आवश्यकता पण नाहीये, लक्षात घ्या. पण बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं पास्टरला पाहिजे म्हणून पास्टर बोलतोय, पास्टरला पाहिजे आता भरपूर नाही आणि म्हणून पास्टर बोलतोय. या 2 वर्षामध्ये देव कसा चालवतो हे माझ्या सारखं मला वाटते कोणाला शिकवलं नसेल देव. हालेलुया. कारण परमेश्वर काय नेमकं करू शकतो या 2 वर्षात मी खूप जवळून पाहिलेलं आहे. हालेलुया. परमेश्वर काय करू शकतो, परमेश्वराचं जे अद्भुत काय असतं, नेमकं काम कसं करतं आणि त्याची काम करण्याची पद्धत काय आहे, ही पद्धत मी खूप जवळून पाहिली. हालेलुया. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की देवाला प्रथम फळ अर्पण केल्याशिवाय समृद्धी येणं शक्य नाही. तुम्ही मग प्रार्थना करा, प्रार्थना करून डोकं फोडा, पण परमेश्वर ते काम करणार नाही. कारण परमेश्वराची फळ त्या ठिकाणी प्रार्थना करायला नाही सांगितले, त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीने सांगितलं. मी तुम्हाला सांगणार आहे, बरंच काही काही पुढे आहे अजून, पण या ठिकाणी प्रथम फळ द्यायला सांगितले आणि प्रथम फळ दिल्याशिवाय तुम्ही ते करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रथम फळ कुणाला अर्पण करायचं आहे, तर ते प्रभूला अर्पण करायचं. तुमच्या जीवनात मग ते तुटपुंज का असणार, थोडं का असणार, परमेश्वर ते पाहत नाही की ते किती आहे, परमेश्वर हे पाहत नाही की तुम्ही किती देता, परमेश्वर हे पाहतो की प्रथम फळ हे देवाला दिलं जात आहे. हालेलुया. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस प्रथम फळाच्या बाबतीत इतके सजग आणि सावध विश्वासणारे आज नाहीये. त्यांना असं वाटतं हे जुन्या करारात दिलंय, नवीन करारामध्ये असं काही नाहीये, आणि नवीन करारामध्ये असं काही नसल्यामुळं
मला ते आठवण करायची जास्त आवश्यकता वाटत नाही. आणि मग त्यांच्याजवळ एक वेगळ्या प्रकारचं बायबल आहे जे स्वतः त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. एक वेगळ्या प्रकारची वचनं आहे की जी त्यांना आवडणारी त्यांनी काढून ठेवलेले आणि बरोबर त्यावेळेस ते वचनाची गोळी मारतात. आणि मग बरोबर जसं सैतान येशू ख्रिस्ताजवळ त्याला पापात पाडण्यासाठी वेगवेगळी वचनं घेऊन आला, तशा प्रकारे सैतानानं त्यांच्याजवळ पण काही वचनं आणून ठेवली, त्यांच्या कानात भरलेले आणि मग त्यांना सांगायला गेलं की ते बरोबर सांगतात ही वचनाची गोळी बरोबर त्यांच्याजवळ, कारण सैतानानं ते आणून ठेवले. आणि सैतान विश्वासणाऱ्यांना बाकीच्या कुठल्या गोष्टीतून जास्त भ्रमिष्ट करत नाही, तर जास्त करून तो भ्रमिष्ट करतो बायबलमधून. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस लोक घाबरत नाही त्या गोष्टींना. त्यांना असं वाटतं हे जुन्या करारात आहे, नवीन करारामध्ये काय नाहीये, नवीन करारातून सुद्धा आपण वाचणार आहोत. पण बऱ्याच वेळेस या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही. माझ्या बरोबर नवीन करारातलं वचन लूक करू शुभ तुम्हाला त्याचा 4था अध्याय आणि 26 आणि 27 वचन. 25 पासून पुढे वाचूया आपण. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो, एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सारपत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसंच अलिशा संदेशाच्या काळी इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. प्रेज द लॉर्ड. आता प्रभू येशू ख्रिस्ताने या दोघांचं उदाहरण दिलं. कोणाचं उदाहरण? एक विधवेचं, सारपत येथील विधवेचं आणि सूर्याचा जो नामान आहे त्याचं उदाहरण दिलं. आता येशू ख्रिस्ताला संदेश त्यांच्याविषयी त्या ठिकाणी बोलायचं आहे, म्हणून येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी उदाहरण दिलं. पण ह्या विधवेचं उदाहरण देण्यापाठीमागे काय कारण होतं? येशू ख्रिस्ताने विधवेचंच का उदाहरण दिलं? कारण त्या काळातली जी घटना आहे, त्या काळातली घटना येशू ख्रिस्त आता स्पष्टीकरण करून सांगत आहे की बरेच लोक भ्रमिष्ठ होते, बरेच लोक भ्रमामध्ये होते की एलियाला कुठल्याही श्रीमंत माणसाकडे पाठवलं नाही, कुठल्याही इस्रायलमधल्या कुठल्याही वेगळ्या माणसाच्याकडे पाठवलं, तर एलियाला एका गरीब विधवेकडे पाठवण्यात आलं. हालेलुया. गरीब विधवेकडे की जी कफलक आहे, जी रिकामी आहे, जिच्या घरामध्ये काहीच नाहीये, पण तिच्या अंतःकरणामध्ये परमेश्वरानं असं काही कार्य केलेलं होतं की एलियाला तिने आपल्या मुलाअगोदर आणि आपल्या स्वतःच्या अगोदर एलियाला वाकर बनवून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त ज्या व्यक्तीची आठवण काढतो ती व्यक्ती साधारण नाही, लक्षात घ्या. हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त एका व्यक्तीविषयी बोलतोय आणि त्या व्यक्तीचं उदाहरण तो इतक्या हजारो वर्षानंतर या लोकांना देतोय, याचा अर्थ असा की येशू ख्रिस्तानी त्या व्यक्तीची आठवण काढण्यासाठी स्वर्गात त्या व्यक्तीची नोंद करून ठेवलेली आहे. हालेलुया. कशासाठी नोंद करून ठेवलेली आहे? की ही एक व्यक्ती अशी होती की जिला एलिया सारखा जो स्वर्गामध्ये जिवंत घेतला गेला, अशा व्यक्तीला तिच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं, तिला आशीर्वाद देण्यासाठी. हालेलुया. तिचं जीवन बदलण्यासाठी, तिच्या जीवनामध्ये विशेष काम, देवाच्या आत्म्याच्या कामाची सुरुवात करण्यासाठी एलियाला तिच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं. आता एका संदेशाला एका व्यक्तीकडे त्या काळामध्ये वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या माणसांच्याकडे पाठवण्यात येत होतं. पण एका संदेशाला ज्यावेळेस एका व्यक्तीकडे पाठवण्यात येत होतं, त्यावेळेस एक ती विशेष व्यक्ती असायची किंवा त्या बाबतीत देवाची एक विशेष योजना असायची, आणि म्हणून त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीकडे संदेशाला, त्या विधवेकडे पाठवण्यात आलेलं होतं. बऱ्याच वेळेस लोक विचार करायचे की ह्या व्यक्तीकडे हा एवढा मोठा संदेश कसा काय गेला आणि कसं काय तिला जीवनामध्ये असं चमत्कार झाला. पण त्यामध्ये गुपित हे होतं की तिचं हृदय जे होतं, तिचं अंतःकरण जे होतं, देवाला देण्याच्या बाबतीत जे हृदय होतं, ते हृदय मात्र देवाशी जोडलेलं हृदय होतं. हालेलुया. कारण देवाशी जोडल्याशिवाय, देवाच आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत तुम्ही देवाला देण्याच्या बाबतीत एक चांगलं हृदय बाळगत नाही, तोपर्यंत देव तुमच्या बाबतीत आवेशी असत नाही. जशा प्रकारे पहिला आपण वाचलं की आपल्याला प्रथम फळ द्यायचंय, देवाला आपल्याला काय द्यायचंय? प्रथम फळ द्यायचंय. तसंच देवाला आपल्याला संतोषानं द्यायचंय. हालेलुया. कसं द्यायचंय बरं? संतोषानं द्यायचंय. कारण बायबल असं सांगतो स्पष्टपणे, संतोषानं देणारा देवाला आवडतो. वाचवायला सांग. प्रॉस्पेरिटी किंवा समृद्धीचं अभिवचन पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर आनंदाने द्यायला शिका. हालेलुया.
कारण जोपर्यंत आनंदानं तुम्ही देत नाही, जोपर्यंत संतोषानं देत नाही, जोपर्यंत आनंदानं देत नाही, तोपर्यंत देवाच्या नजरेमध्ये तुम्ही प्रिय व्यक्ती असणार नाही. हालेलुया. आणि जी प्रिय व्यक्ती आहे त्याच्याकडे संदेश त्याला पाठवलं जातं, आशीर्वाद देत असतात, तिच्याकडे पाठवलं जातं यासाठी की तिची गरज भागवली जाते, यासाठी की दुष्काळामध्ये ती जिवंत राहावी यासाठी. कारण तिच्या अंतःकरणामध्ये कुरकुर नव्हती, तिच्या अंतःकरणामध्ये द्वेष नव्हता, तिच्या अंतःकरणामध्ये मत्सर नव्हता. हा पास्टरला द्यायचा ठीक आहे, घे एकदाचा खा तिकडे आणि आम्ही मेलो तर चालतंय, असं काही तिच्या अंतःकरणामध्ये नव्हतं. तिनं आनंदाने भाकर आणून दिली. हालेलुया. तिच्या अंतःकरणामध्ये एक हृदय होतं असं की याला जर मी भाकर दिली की माझा मुलगा जिवंत राहणार, याला जर मी भाकर दिली तर मी जिवंत राहणार, माझा शेजारी संपेल मला माहित नाही, माझा तो गावातले लोक मरून जातील मला माहित नाही, पण दुष्काळ संपेपर्यंत मी जिवंत राहणार आणि दुष्काळ संपल्यानंतर सुद्धा मी आशीर्वादित जीवन जगणार. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये नंतर त्याच्या बाबतीतला पुढचा इतिहास सांगतो की जो मुलगा जिवंत राहिला होता दुष्काळामध्ये, तो नंतर देवाची सेवा करू लागला, देवाचे गौरव करत होता. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस असं काहीतरी करायची आपण इच्छा बाळगतो, त्यावेळेस तुम्हाला जर असं वाटतं की देवाच्या नजरेत मी देणारा प्रिय व्यक्ती बनावा, देवाच्या नजरेत माझ्या बाबतीत एक विशेष स्थान असावं, तर देण्याच्या बाबतीत आपण संतोषानं देणारा पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत आपण संतोषानं देत नाही, जोपर्यंत आनंदानं आपण देत नाही, तोपर्यंत आपली आठवण काढली जाणार नाही, तोपर्यंत आपलं देणं लक्षात राहणार नाही, तोपर्यंत आपलं दान लक्षात राहणार नाही. एक बायबलमध्ये एक असा व्यक्ती आहे की ज्याचं नाव कर्नेली आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याविषयी आपण वाचूया. ख्रिस्तांची कृत्ये त्याचा 10वा अध्याय. ख्रिस्तांची कृत्ये याचा 10वा अध्याय. 10वा अध्याय पहिलं दुसरं वचन असेल. दुसऱ्या वचनापासून, तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस पार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा व्यक्ती होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता काही मुख्य त्याची ज्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा एक नीतिमान व्यक्ती होता आणि त्याच प्रकारे दानधर्म करणारा व्यक्ती होता आणि देवाची नित्य काय करणारा होता, प्रार्थना करणारा व्यक्ती होता आणि देवाच्या बाबतीत एक विशेष अविषयी असलेला व्यक्ती होता आणि म्हणून त्याच्याकडे देवदूताला पाठवण्यात आलेलं होतं. हालेलुया. कुणाला पाठवण्यात आलेलं होतं? देवदूताला पाठवण्यात आलेलं होतं. देवदूताला यासाठी पाठवण्यात आलेलं होतं की त्याचं तारण व्हावं, त्याचा बाप्तिस्मा व्हावा, त्याला पवित्र आत्मा मिळावा. हालेलुया. त्याच्या जीवनामध्ये देवाची एक अद्भुत योजना होती. जशा प्रकारे आपण सारपतेतील विधवेविषयी वाचतो तशा प्रकारे हा एक श्रीमंत मनुष्य आहे. सारपतेतील विधवा एक गरीब व्यक्ती होती, पण हा एक श्रीमंत व्यक्ती आहे आणि तो शताधिपती आहे किंवा त्याच्या हाताखाली 100 शिपाई आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचा अधिकार त्याच्याकडे आहे आणि असा अधिकारी असणारा व्यक्ती तो देवाचं भय बाळगणारा व्यक्ती आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दानधर्म करण्यामध्ये तो पुढे आहे. हालेलुया. कारण त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी दिले आणि त्याचं वैशिष्ट्य हे आहे की तो दानधर्म आणि कुरकुर करणाऱ्याकडे देवदूत येत नाही. हालेलुया. दुःख करून देणाऱ्याकडे देवदूत येत नाही. जो आपल्या अंतःकरणामध्ये वाईट गोष्ट ठेवून देणारा आहे त्याच्याकडे देवदूत येत नाही. पालक मागतो म्हणून देणाऱ्याकडे देवदूत येत नाही. पालक मागतो म्हणून देणाऱ्याची आठवण स्वर्गात काढली जात नाही. हालेलुया. स्वर्गात आठवण त्याचीच काढली जाते की जो व्यक्ती संतोषाने देते. हालेलुया. जो व्यक्ती आनंदाने देतो, ज्या व्यक्तीला देताना दुःख वाटत नाही, ज्या व्यक्तीला देताना असं वाटत नाही की मी देत आहे खरं पण काय होणार नसतं, मला काय माझ्या जीवनामध्ये कसं काय होणार आणि माझं जीवन कसं जगणार आहे आणि माझ्या कुटुंबात कसं काय चालणार आहे याविषयी तो अजिबात विचार करत नाही. त्याला हे ठाऊक असतं की माझी गरज भागवणारा देव आहे, माझ्या जीवनामध्ये देव काम करणार आहे निश्चितार्थाने आणि म्हणून त्याच्या बाबतीत स्वर्गात आठवण काढली जाते, त्याच्यासाठी स्वर्गात प्लॅन होतो, त्यासाठी योजना बनवली जाते, देवदूताला पाठवलं जातं. दुसरीकडे त्याच्यासाठी पेत्राकडे देवदूताला पाठवलं जातं, पेत्र त्या ठिकाणी येतो, पवित्र आत्मा मिळतो आणि त्याचा जीवनाचा त्याच्या संपूर्ण घराण्याचा आरंभ. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीकडे गांभीर्याने इतकं पाहत नाही. सारपतेतील विधवेकडे एलियाला पाठवण्यात आलं, बाकीच्या लोकांकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि येशू ख्रिस्त त्याची आठवण काढतो आणि विशेष करून ही गोष्ट स्पष्ट रूपाने त्या ठिकाणी सांगतो पण की मी त्या ठिकाणी कुणाला पाठवण्यात आले नाही, कुणाकडे दुसऱ्याकडे पाठवलं नाही, तर सारपतेतील विधवेकडेच का पाठवलं याचा विचार करा. हालेलुया. याचा विचार करा, कारण ती संतोषाने देणारी होती. जर कुरकुर
कारण आपल्या जवळ काही अन्न नसताना आपण जी भाकर, एकच भाकर आहे आणि ती भाकर दिल्यानंतर आपण मरणार आहे हे ठाऊक असताना देणं, हे दुःख करणाऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. हालेलुया. कधीच नाही. ज्याला खरोखर देणं ठाऊक आहे तोच ते देऊ शकतो. ज्याला खरोखर द्यायचं म्हणजे देवाला द्यायचं, देवाकडून कसं प्राप्त करायचं हे ठाऊक असतं, तोच ते व्यक्ती देऊ शकतो. नाहीतर बरेच कुरकुर करणारे पास्टर दान मागतील किंवा चर्च मध्ये काय द्यावं लागलं म्हणून लोक आपल्या बिझनेस विषयी, आपल्या नोकरीविषयी चांगलंच बोलत नाही. चांगलं बोलत नाही. चांगलं का बोलत नाही? नेहमी त्यांना एक सवय असते, नेहमी कुरकुर करत राहील. म्हणजे दान माग द्या माग एक वेळ येणार नाही. आपल्याकडून काय मागितलं जाणार नाही. सारखं काहीतरी प्रॉब्लेम सांगायचं. अगदी असा आनंदाने कधीच म्हणायचं नाही माझं खूप चांगलं चाललेलं आहे आणि माझ्या बँकेमध्ये लाखो रुपये, असं म्हणणारे विश्वासाने खूप कमी आहे. का म्हणत नाहीत माहिती असं? कारण मग आता आपल्याला मग ते लाखो पैकी द्या दस मावशीकडे आलं मला तर नको आहे बरं. हालेलुया. या लॉकडाऊन मध्ये परमेश्वराने मला चालवलेलं आहे. हालेलुया. बरेच लोकांना कुरकुर करायची सवय असते. जर खरे समृद्धी तुम्ही पावलेला असाल तर कबूल करायला शिका. बिझनेस चालत असेल तर चालतोय म्हणून खरं बोला. देवाच्या दासासमोर बोला, देवासमोर खरं बोला, देवाच्या लोकांसमोर खरं बोला. बँक बॅलन्स असला तर आहे म्हणा, नाही तर नाही म्हणा, आणि जर असेल तर काढून घेऊ नये तुमच्याकडून. हालेलुया. कारण तुमच्याकडून देण्यापासून देण्याचा अथवा न देण्याचा तुम्हाला अधिकार आहे. स्पष्टपणे तुम्ही नकार पण देऊ शकता, आहे पण मी नाही देणार असं तुम्ही म्हणू शकता. काय नाही, पुढचा माणूस नाराज होईल, त्याच्या पलीकडे दुसरं काय होणार नाही. पण तुम्ही देवा बाबतीत खरे बोलणारे जरी असाल किमान. हालेलुया. नाही तर तुम्ही नाही कुरकुर करत राहा. कारण सारखं सैतान सांगतो कुरकुर करत राहा, कुरकुर करत राहा, आणि एक दिवस संपतो सगळं. काही राहत नाही. कारण सैतानाला ठाऊक असते ह्याच्या कुरकुर करणारे काढून घेणार आहे. कारण बऱ्याच वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टी देवाने टाकल्यात त्या मुखाद्वारे आपण न बोलल्यामुळे सुद्धा सैतान त्याचा फायदा घेतो, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारच्या गोष्टी होत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस चालतो बिझनेस, हो चालतोय म्हणा. ज्यावेळेस खरंच नाहीये तर खरं नाही म्हणा. ज्यावेळेस नोकरी नसेल तर नाही म्हणा. जर असेल आणि खरोखरच साठलेलं आहे तर हो साठलेलं आहे, माझी नोकरी व्यवस्थित आहे असं म्हणायला शिका. जोपर्यंत आपण असं म्हणत नाही तोपर्यंत सारखं येथील विधवेसारखं तुमच्याकडे कुणाला तरी पाठवण्यात येणार नाही. कारण तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी गरज आहे कोणाला तरी पाठवण्याची, कोणातरी व्यक्ती. कारण स्वर्गात त्याच व्यक्तीची आठवण काढली जाते, तो सतत आशीर्वादाच्या गोष्टीविषयी देवाला धन्यवाद देतो. नेहमी कुरकुर करून वारंवार सारखं काहीतरी प्रॉब्लेम सांगून असं करायला प्रार्थना करा, हे झालेलं आहे ते समस्या अशी आहे, अडचण आहे, प्रार्थना करा. बायको नवऱ्यापासून लपून ठेवते, नवरा बायकोपासून लपून ठेवतो. बायकोला असं वाटतं असं नवऱ्याला काय समजू नये, नवऱ्याला असं वाटतं असं बायकोला काय समजू नये, आणि मग दोघं पण एकमेकांपासून लपून ठेवतात आणि एक दिवस दोघांचं पण संपतं सगळं. असं का होतं माहितीये? असं होण्याचं कारण हे आहे की आपण ते देवाने दिलेलं आहे ते कबूल करायला नाही शिकलो. आपण ते त्याच्या बाबतीत आनंदी न राहता आपण कुरकुर, कारण माणसाला ती सवय लागलेली आहे. कारण एक हे जगामध्ये उलटा स्वभाव आहे लोकांचा, जो ज्याच्याकडे खूप पैसे आहेत ना तो नसल्याचं नाटक करत असतो, आणि ज्याच्याकडे काहीच नाही ना तो खूप असल्याचं नाटक करत असतो. हे जगात उलटी पद्धत. पण जर आत्मिकतेमध्ये मात्र तसं करायला नाही पाहिजे. आत्मिकतेमध्ये जर आहे तर आहे, तर नाही तर नाही बिलकुल. हालेलुया. जे कारण बायबल आपल्याला सांगतो तुमचं बोलणं होय तर होय आणि नाही तर नाही म्हणा. ह्याच्यापेक्षा अधिक जे आहे ते वाईटापासून आहे, सैतानापासून. हालेलुया. पण आपण लोक विसरतो, विश्वासदार हे विसरतात. विश्वासदारांना असं वाटतं की नाही नाही मी सांगितलं तर माझ्याकडे मागतील, आणि नाही मागितलं तर तुला नाही म्हणण्याचा अधिकार आहे ना. हालेलुया. तो अधिकार देऊन ठेवलेला ना देवाने तुला. तू नकार देऊ शकतो. हालेलुया. मागितलं तर ठीक आहे ना, तुला द्यायचं दे, नाही तर नको देऊ, पण देवाचा आशीर्वाद का नाकार? हालेलुया. देवाने जे दिलंय ते नाही म्हणून का तू नाकारतो? कारण सैतान काढून घेईल, सैतान काढून घेईल, कारण त्याला अधिकार आहे, त्याला ते दिलेलं आहे. कारण देव आपण वाटा मोकळ्या करतो त्यासाठी. वाटा मोकळ्या योगाच्यासाठी वाट कशी मोकळी झाली जाऊ काय? सारखं तो वारंवार म्हणे न जाणू माझ्या मुलाने पाप केला असेल, न जाणू माझ्या मुलाने असं केलं असेल, आणि म्हणून मी बळे अर्पण करतो त्यांनी पाप करायच्या अगोदर. मग सैतान गेला, मग तो असा करतोय. मग देवाने त्याला सांगितलं जा, मी सगळी त्याची संपत्ती तुझ्या हातात दिली, जा घेऊन टाक, आणि घेतली तरी. नंतर देवाने त्याचा मुखामुळे किंवा तो देवाच्या बाबतीत प्रामाणिक होता म्हणून देवाने त्याला घेऊन केली, ही गोष्ट वेगळी. पण आपण वाट मोकळी करतो, त्यासाठी वाट मोकळी करणं अथवा न करणं हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस संतोषानं द्यायची वेळ येते त्यावेळेस द्यायला शिका, आणि जर तुम्ही देणार नाही तर समृद्धीच्या वाटाने मोकळ्या होणार.
आणि या ठिकाणी करण्यासाठी देवाने तारणाचे मार्ग उघडले, वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा मोकळ्या केल्या आणि या सार्वजनिक विधवेसाठी परमेश्वराने काम केलं, कारण समृद्धीची अभिवचनं ही संतोषानं देणाऱ्याच्या जीवनामध्ये काम करतात. हालेलुया. जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रथम फळ आपण द्यायला शिकलं पाहिजे, तसं संतोषाने पण द्यायला शिकलं पाहिजे, आनंदाने द्यायला शिकलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने सारखं तेथील विधवेची आठवण काढली, कारण येशू आला होता स्वर्गात. हालेलुया. येशू आला होता स्वर्गातून आणि स्वर्गात तिची नोंद होती. हालेलुया. आणि म्हणून त्या ज्या व्यक्तीची नोंद स्वर्गामध्ये आहे ती व्यक्ती संतोषाने देणारी व्यक्ती, ती व्यक्ती आनंदाने देणारी व्यक्ती. तिच्याकडे खरंच एक मुठीभर एक भाकरीचं पीठ होतं आणि ती खरं बोलली. हालेलुया. ती एलियासोबत खोटं बोलू शकली असती. बघा ना, मी आता चाललोय खरं, पण माझ्याकडे काही नाही, हो शेजाऱ्याकडे जाऊन थोडंसं असं म्हणू शकली असती, पण ती म्हणाली हो माझ्याकडे एक भाकरी करण्यापुरता आहे. हालेलुया. जर ती आहे तर आहे. आताचा विश्वास जरा म्हणाला असता अहो माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाहीये, संपलंय सगळं नाही, पण तिच्याकडे एक भाकरी आहे. हो हो एक भाकरी आहे आणि मी मरणार आहे खाऊ, पण येल्या मला ती माझ्यासाठी आणि खरोखर तिला आणलं. हालेलुया. आणि येशू तिची आठवण काढतो. येशू म्हणतो की कुठल्या विधवेकडे नाही पाठवलं, तर सारखं ते विधवेकडे पाठवलं. आणि कोण पाठवलं? येशूनेच पाठवलं. हालेलुया. आणि म्हणून तर येशू आठवण काढतो म्हणतो तिच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं. आज तुम्ही ती व्यक्ती आहात का की तुमच्याकडे संदेश आला, तुमच्याकडे देवाचा सेवक आला, किंवा तुमच्याकडे देव स्वतः येऊन सांगेल तुम्हाला म्हणेल की जे तुझ्याजवळ आहे ते सगळं देऊन टाक, आणि तुम्ही म्हणाल की हो प्रभूजी हे सगळं काही तुम्ही. हालेलुया. असं म्हणायची तयारी असणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अद्भुत काम होतं, अद्भुत चमत्कार होतो. कारण त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे एक व्यक्ती आला, श्रीमंत होता आणि तो म्हणाला तुमच्या पाठीमागे यायचंय मला, आणि मला तुमचा शिष्य व्हायचंय, उत्तम तुम्ही आहात आणि स्वर्गाची प्राप्ती मला करायची. येशू म्हणाला त्याच्याकडे पाहिलं आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की येशूने त्याच्यावर प्रीती केली. हालेलुया. आणि तो काय म्हणाला? येशू म्हणाला की तुझं जे काय असेल ते सगळं विक आणि गरीबास वाटून टाक, चल तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की तो मनुष्य खिन्न झाला आणि पाठीमागे गेला. हालेलुया. जे संतोषाने देव इच्छित नाही, जे नुसता सोबत चालण्याचं नाटक करतात, ते असे खिन्न होतात आणि पाठीमागे निघून जातात. कारण देण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांचं अंतःकरण तुटतं, कुठतरी हृदय तुटतं. त्यांनाच वाटतं आता इतकं कसं काय द्यायचं, इतकं कसं काय होणार, मग माझं कसं काय. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस द्यायला शिकू त्यावेळेस अद्भुत रीतीने चमत्कार पण आपल्याला पाहायला मिळते. कारण देण्याचं जे समृद्धीचं अभिवचन आहे ते दिल्याशिवाय तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मग प्रथम फळ असेल किंवा संतोषानं देणं असेल. तिसरी महत्वाची गोष्ट अनुवादाचं पुस्तक याचा 28वा अध्याय. अनुवाद 28 त्याच्या 1 ते 7 वर्षापर्यंत. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील, शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी खिल्लारे, तुझी गुरेढोरे, शेरडे गंडरे, त्याची वस्त आशीर्वादित होती. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होती. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील, बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या समृद्धीच्या अभिवचनाविषयी किंवा आशीर्वादाच्या अभिवचनाविषयी शिकवतं आणि ते आशीर्वाद आज्ञापालनाने मिळणारे आशीर्वाद आहे. आणि त्या ठिकाणी काय लिहिले? पहिलं वचन, तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ज्या आज्ञा मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर परमेश्वर तुझा देव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. हालेलुया. आणि दुसरं अभिवचन आहे, दुसरं वचन माझ्या बरोबर वाचा. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हालेलुया. ऐकणं आणि त्यानुसार वागणं जे आज्ञा पालन आहे त्या आज्ञा पालनाला विशेष महत्व आहे.
हालेलुया. हे वचन माझ्यासाठी नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप सोपं आहे, पण ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस त्याचं पालन करणं हे खूप अवघड बनतं. आणि ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस समृद्धीची अभिवचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होतात. समृद्धीचं अभिवचन पूर्ण होण्यासाठी मस्ट आहे की ऐकणं आणि त्याचं पालन करणं. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये ऐकण्याला आणि त्या पालन करण्याला खूप महत्व होतं. आणि ज्यावेळेस ही अभिवचन ऐकवली जात होती त्यावेळेस इस्रायल लोकांना समोर उभा केलं आणि एका ठिकाणाहून एक ही अभिवचन बोलून दाखवणारा होता. म्हणजे आशीर्वादाची अभिवचन एका ठिकाणून बोलून दाखवली जात होती आणि शापाचं उच्चारण एका ठिकाणून एका दगडावरती एका व्यक्तीला उभं करण्यात आलेलं होतं आणि दुसरीकडे आशीर्वादाची अभिवचन बोलण्यासाठी एका व्यक्तीला उभं करण्यात आलं होतं. आणि दोन्हीही अभिवचन बोलत होते आणि सगळे लोक एक अभिवचन बोलल्यानंतर आमेन म्हणायचे, दुसरं बोलल्यानंतर आमेन म्हणायचे, तिसरं बोलल्यानंतर आमेन म्हणायचे, शाप उच्चारल्यानंतर आमेन म्हणायचे आणि आमेन म्हणायचे. आणि तसंच होत गेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस इस्रायल लोक 40 वर्षाचा प्रवास करून त्या कनान देशामध्ये राहू लागले आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी देवाची आज्ञा मोडल्या, त्यावेळेस त्या शापात जे शाप त्या ठिकाणी लिहिले ते सर्व शाप आपल्याला आलेले पण पाहायला मिळतात. आणि जर त्यांनी ज्या वेळेस आज्ञा पाळली देवाकडे ते परत फिरले त्यावेळेस परत एकदा देवाने त्यांना आशीर्वादित केलं पण पाहायला. हालेलुया. म्हणजे काय, जे ऐकलं ज्याला त्यांनी आमेन म्हटलं तशाच प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही ऐकता त्यावेळेस ती आज्ञा पाळता त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तशाच प्रकारे परमेश्वर ठरवतो. कारण देवानं ते अभिवचन ऐकणे आणि त्याचं पालन करण्याद्वारे दूर केलेलं आहे. समृद्धीचं अभिवचन आज्ञा पालनाद्वारे सुद्धा काम करतं. हालेलुया. कारण तुम्ही म्हणाल की मी दान देतो पण अपवित्र जीवन जगतो तर तुम्ही समृद्धीच्या अभिवचनाला प्राप्त नाही करू शकत. कारण बायबल त्या ठिकाणी सांगतं स्पष्ट. माझ्याबरोबर काढा स्तोत्र 50. स्तोत्र 50 काढा. आणि त्या ठिकाणी लिहिलंय 12व्या वचनापासून पुढे, मला भूक लागली तर मी तुला सांगणार नाही जग व जगातले सर्व काही. स्तोत्र 50:12 पासून पुढे. कारण जग व जगातले सर्व काही माझ्या आहे. बैलाचे मांस मी खाणार काय, बोकडाचे रक्त मी पिणार काय. देवाला आभार रूपी यज्ञ कर, परात्परापुढे आपले नवस पेट आणि संकट समय माझा धावा कर. मी तुला मुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील. दुर्जनाला तर देव म्हणतो माझे नियम विधित करणारा तू कोण, माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण. तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने झुगारून देतोस. तू चोर पाहिला की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो. तू व्यभिचारी माणसाचा साथीदार आहेस. आता या ठिकाणी जे वचन सांगितलेलं आसापाचं स्तोत्र आहे आणि आसाप या ठिकाणी स्तोत्रामध्ये याचं स्पष्टीकरण देतो. या कोणत्या लोकांसाठी आहे, जे यज्ञ करणार आहेत त्या लोकांसाठी, जे देवाला अर्पण वाहणार आहेत त्या लोकांसाठी आहे. म्हणजे ते अर्पण वाहतात, आज्ञा पाळतात. हालेलुया. जेव्हा जे सांगितलं होतं ते करतायत का ते, पण त्यांचं जे जीवन आहे ते शिस्तीचा द्वेष करणारं जीवन. त्यांच्या जीवनामध्ये अपवित्रता, व्यभिचार आहे, व्यसन आहे, वाईटपणा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष आहे, मत्सर आहे आणि चुकीच्या गोष्टी आहेत, जेव्हा न आवडणारं सगळं काम आहे. आणि मग हे सगळं असताना त्यांनी बाकीची जी दुसरी आज्ञा म्हणजे दशमांश देणं असेल, प्रथम फळ देणं असेल, मग देवाला संतोषानं देणं असेल, हे सगळं ते करतायत. पण हे सगळ्याबरोबर अपवित्र जीवन पण जगतायत. म्हणजेच काय, देवाची अभिवचनं पूर्ण होण्यामध्ये डावाडोल असेल. म्हणजे जे चढ उतार आहे तो चढ उतार कायम चालू राहील. जसं इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये झालं. इस्रायल लोक कनान देशात गेले, ते मंदिरात पण जात होते, ते दशमांश पण देत होते, ते अर्पण पण वाहत होते. एक पाप केलं की जाऊन ते कबुतराचं प्राण द्यायचे आणि अर्पण व्हायचे, झालं त्यांचा हिशोब मिटला. परत ते करायचे तसं आणि दुसरीकडे जाऊन दुसरीकडे मूर्ती पूजा पण करायचे, चुकीच्या गोष्टी पण करायचे. आणि हे सगळं करत असताना देवाला त्यांच्यावर शत्रू पाडला. कारण आज्ञा पालन आणि त्याच्याबरोबर पवित्र जीवन या दोन्ही गोष्टी, जशा प्रकारे दशमांश देणं असेल, दान देणं असेल आणि पवित्र जीवन, हे दोन्ही एकत्र चाललं पाहिजे. हालेलुया. हे दोन्ही एकत्र चाललं पाहिजे. शल्मोनाचं उदाहरण आपण पाहतो. शल्मोनाने खूप मोठं अर्पण वाहिलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यानं मंदिर बांधलं, सोन्याने सगळं मडवलं, वेगवेगळ्या प्रकारच्या अर्पण त्यांनी परमेश्वराला वाहिली, पुष्कळ काय देवानं देवासाठी त्यांनी केलं. आणि एवढं सगळं केल्यानंतर जसं त्यांनी देवाची वेदी बांधली होती तशी बाळाची पण वेदी बांधली. जशा प्रकारे देवाचं मंदिर सजवलं होतं तशा प्रकारे या ठिकाणी मूर्तीपूजेची पण तयारी करून ठेवलेली होती. आणि या ठिकाणी धूप तो जाळत होता आणि दुसऱ्या स्त्रियांच्या बरोबर त्या ठिकाणी दुसरीकडे पण तो जात होता. आणि देवाने त्याच्यावर शाप पाडला.
देवा त्याला सांगितलं की तुझ्या नंतर तुझ्या मुलामध्ये मी राज्य विभागून देणार, ते तुझ्याकडे राहणार नाही, तुझ्या मुलांच्याकडे राहणार नाही, 10 वंश मी विभागून दे, कारण तू त्यांच्यासाठी वेगळे माणूस. हालेलुया. दान देणारा व्यक्ती होता, पण अपवित्र जे देवाला न आवडणारं काम आहे तो करत होता. हालेलुया. तुम्ही दान देणारे असाल पण खरे, पण जर अपवित्र जीवन जगत असाल तर समृद्धीची अभिवचनं पूर्ण होणार नाही. कारण तुम्हाला आलेली समृद्धी तुम्ही पापामध्ये खर्च करा, तुम्हाला आलेला पैसा जो आहे तुम्ही वाईट कामामध्ये खर्च करा, हे देवाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. म्हणून देव त्या प्रकारे काम करणार नाही जसा प्रकारे लिहिलेला आहे. हालेलुया. मी काय सांगतो लक्षात येईल तुमच्या, की देवाला काम करायचं आहे, पण देवाला तुमच्या जीवनाला, कारण तुम्हाला समृद्ध करण्याबरोबर त्याला तुम्हाला पवित्र बनवायचं. हालेलुया. तुम्हाला त्याला जास्त स्वर्गाकडे तुमचं लक्ष लागावं यासाठी तुम्हाला तयार करायचंय. तुमचं पैशाकडे लक्ष लागू नये, तुमच्या जगातल्या गोष्टीत तुम्ही जास्त गुरफटून राहू नये असं त्याला वाटतं, आणि म्हणून तो आज्ञा पालनाकडे सुद्धा लक्ष देतो. हालेलुया. जशा प्रकारे पवित्र जीवनाकडे सुद्धा लक्ष देतो, तो तुमच्या जीवनातल्या वाईट गोष्टी निघून जावे याकडे सुद्धा लक्ष देतो, आणि म्हणून तुम्हाला आज्ञा पालन सुद्धा करत राहावं लागेल, दान द्यावंच लागेल, आणि पवित्र बन जीवन जगावं लागेल, आणि प्रथम फळ देवाला द्यावं पण लागेल, आणि देवाची आज्ञा पण पाळत राहावं लागेल. हालेलुया. आता तुम्ही मला हे दोन्ही करणं खूप अवघड आहे, सोपं आहे. जर ज्यावेळेस तुमचं देवाकडे लक्ष लागेल त्यावेळेस सोपं आहे. हालेलुया. देवाकडे तुम्ही आपलं लक्ष लावाल त्यावेळेस सोपं आहे, देवाकडे आपलं अंतःकरण लावाल त्यावेळेस सोपं आहे, देवाच्या बाबतीत आपलं अंतःकरण तुम्ही परमेश्वराला समर्पित कराल त्यावेळेस ते सोपं आहे, तुम्ही देवाला ज्यावेळेस आपलं शरीर समर्पित कराल त्यावेळेस सोपं आहे. हालेलुया. या जगामध्ये कोणतीही गोष्ट विश्वास करण्यासाठी अशक्य नाही. बायबल स्पष्टपणे सांगतं, विश्वास करणाऱ्यांना काहीही अशक्य नाही. जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना काही अशक्य नाही, ते करू शकतात, पण देवाच्या सामर्थ्याने. हालेलुया. देवाच्या बळाने, त्याच्या सामर्थ्याने, आणि त्याच्या आत्म्याद्वारे. हालेलुया. कारण सामर्थ्य देण्यासाठी आपल्याला आत्मा ठेवलेला आहे, कारण तुम्ही आत्मिक अभिवचन प्राप्त केले अगोदर. तुमच्याकडे शांती आहे, तुमच्याकडे समाधान आहे, तुमच्याकडे सहनशीलता आहे, तुमच्याकडे ममता आहे, तुमच्याकडे पवित्रपणा आहे, तुमच्याकडे हे सगळं आहे, आणि मग तुम्ही समृद्धीच्या अभिवचनाकडे आले आहात. आणि आता तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला कठीण जात नाही जास्त आज्ञा पाळायला, तुम्हाला कठीण जात नाही पवित्र जीवन जगायला, तुम्हाला कठीण जात नाही पैशाला जास्त महत्व न देता देवाला जास्त महत्व द्यायला, तुम्हाला कठीण जात नाही देवाचं गौरव करायला, कठीण जात नाही देवाचं सेवा, किंवा देव ज्यावेळेस एखादा मागे त्यावेळेस धडपणे लगेच देऊ टाकायला. कारण का तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी प्रेमच नाही. तुमचं प्रेम हे प्रथम प्रेम हे देव आहे, प्रथम प्रेम हे स्वर्ग आहे, प्रथम प्रेम हे परमेश्वर आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला कठीण जात नाही, तुम्हाला सोपं जातं. हालेलुया. खूप सोपं जातं, आणि हे सोपं जात जातं त्यावेळेस तुमचं जीवन समृद्धीने भरतं. हालेलुया. कारण समृद्धी प्राप्त करायची आहे तर त्या सगळ्या नियमांनी चालावं लागेल, कारण 8 शर्ती आहे त्याच्या पाठीमागे. 8 शर्ती आहे. फुकटच परमेश्वरानं देऊन ठेवले आणि जा तुला मी आशीर्वादित करेन झालं असं, आणि मग बरेच लोक येतात म्हणतात बघा ना आम्ही प्रार्थना करतो इतक्या दिवसापासून आणि माझ्या जीवनात काही चमत्कार होत नाही, माझ्या जीवनामध्ये काही काम होत नाही. हालेलुया. आणि बऱ्याच वेळेस मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं, काही लोकांना देवाने कपलक यासाठी ठेवलेलं आहे की त्याला ठाऊक आहे चांगल्या प्रकारे की पैसा आल्यानंतर हा काय काम करणार, त्या पैशाचं काय करणार आहे नेमकं हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, आणि जोपर्यंत तो त्याला पूर्ण पवित्र करत नाही तोपर्यंत त्याला तो रिकामा ठेवतो. बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे देव काम करतो, लक्षात घ्या. असं करतो देव कारण त्याला तुमच्या पवित्रीकरणात जास्त रस आहे. हालेलुया. तुमच्या चांगलं जीवन बनवण्यामध्ये जास्त रस आहे. तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे त्याला, पण तुम्हाला पवित्र बनवून आशीर्वादित करायचं. बरेच लोक आशीर्वादित बनवू इच्छितात, बऱ्याच लोकांना देवाकडून काहीतरी प्राप्त करायचंय, पुष्कळ काय मिळवायचंय, आणि ह्या मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तुम्ही जर वाईट कामात खर्च करणार असाल तर निश्चित अर्थाने देव तसाच ठेवेल, आणि ज्यात आनंद माना की देवाने मला तसंच ठेवलेलं आहे. हालेलुया. जर तुम्ही मग कपूर करत राहाल, जर तुम्ही देवाला दोष देत राहाल तर निश्चित अर्थाने देव त्या बाबतीत नाराज होईल, त्याच्या योजनेमध्ये अडथळा बनेल. हालेलुया. आणि म्हणून अडथळा बनू नये यासाठी त्याची योजना काम करू द्या, त्याच्या योजनेला पूर्ण करू द्या, त्याला त्याचं धीरानेपणे काम करू द्या आणि तो पूर्ण करेल. हालेलुया. कारण ज्यावेळेस तो हातात येतो त्यावेळेस तो कार्य पूर्ण करतो. हालेलुया. तो अर्धवट ठेवत नाही, तो अर्धवट नाही ठेवत. त्याला असं वाटत नाही की ठीक आहे हा बदलला नाही आणि सोडून द्यायचा विषय नाही. परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्याचं काम पूर्ण करतो, कारण परमेश्वराने सुरुवात केली तर तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुमच्या जीवनात सुरुवात केली प्रभूने तर नक्कीच तो पूर्ण करेल, पण तुम्हाला आपल्या आज्ञा पाळण्यासाठी आपलं जीवन समर्पित करावं लागेल. कारण त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की यज्ञ तर भरपूर आहेत तुमचे, पण आज्ञा पालन काहीच नाहीये.
तुम्ही सगळं काही देताय खरं, पण शिस्तीकडे तुमचं लक्ष नाहीये. आणि म्हणून तू शिस्तीचा जर द्वेष करतोय तर मी तुला सुधारवते. हालेलुया. कारण त्या ठिकाणी लिहिलंय की व्यभिचारी बघितलं की त्याच्या संगतीत तुला आनंद होतो, पण जर तू समजा जर देवाला दान देतोय पण व्यभिचाराच्या संगतीने फिरतोय तर तुझ्या जीवनामध्ये मात्र समृद्धीचं अभिवचन काम नाही करत. मग मी बरेच लोक साधा हिशोब पाळतात की मी देवाला एक दिलं नाही पण 10 पट मला मिळालं पाहिजे, 100 पट मला मिळालं. तुम्ही म्हणाल ना आशीर्वाद मिळतो म्हणून, मग ठीक आहे मी दिलंय पण मला 100 पट मिळालं पाहिजे. पण 100 पट मिळाला जर व्यभिचारात खर्च होणार तर ते मिळून काय उपयोग नाही. आणि बऱ्याच लोकांजवळ पैसा आहे आणि वाईट कामात ते खर्च करतायत आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या जीवनात मग परमेश्वराचा खूप मोठा आशीर्वाद आहे. नाही, परमेश्वराची प्रीती नाही आहे त्याच्यावर. हालेलुया. कारण जर प्रीती असेल त्याला फटके बसले असते, जर प्रीती असती तर त्याला वेदना झाल्या असत्या, त्रास झाला असता, त्याच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी झाल्या असत्या. आणि त्याला कळलं असतं की अरे मला बदलण्यासाठी हे सगळं चाललं, माझ्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार देवाला करायचा आहे, काहीतरी बदल घडवायचा आहे, माझी कुठं मिस्टेक आहे आणि ती सुधारायची आहे मला, यासाठी देव हे करत आहे. आणि या गोष्टी समजत नाही. आणि मग सगळ्यात शेवटी मात्र लक्षात येतं की माझ्या जीवनावर देवाची प्रीती नव्हती आणि म्हणून आता मला शिक्षा होत आहे, म्हणून माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. आणि म्हणून वेळी जर परमेश्वर सावध करतो तर सावध व्हायला शिका. हालेलुया. वेळी जर देव काहीतरी दाखवत आहे तर ते बघून सावध व्हायला शिका. प्रथम फळ देवाला द्या, देवाला देत असताना संतोषानं द्या. आणि ज्यावेळेस देणं चालू आहे त्यावेळेस आज्ञा पाळा, अपवित्र जीवन जगू नका. ज्यावेळेस देताय त्यावेळेस देवाचं गौरव करत राहा, देवाची महिमा करा. उपवासामध्ये देण्याबरोबर उपवासामध्ये, पवित्र जीवनामध्ये, आज्ञा पालनामध्ये, चर्च येण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये, बायबल वाचण्यामध्ये खंड नका पडू. हालेलुया. या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजे. सोबत जर चालल्या तरच परमेश्वर काम करत राहणार आहे. त्याच्या योजनेमध्ये तुम्ही असाल नेहमी. हालेलुया. त्याच्या योजनेतून तुम्ही बाहेर निघणार नाही. इस्रायल लोक दान देत होते, मंदिरात जात होते, पापासाठी ते कबुतराचं अर्पण पण करत होते, पण देवाच्या आज्ञा पाळत होते. या शास्त्री पुरुषांच्या विषयी येशू ख्रिस्त इतका नाराज का होता किंवा शास्त्री पुरुषांच्या विषयी येशू ख्रिस्ताला का असं वाटत होतं? कारण ते दशमांश देणारे व्यक्ती होते, ते दशमांश देत होते. आणि बडेशेप पासून दशमांश, बडेशेपचा जिऱ्याचा दशमांश द्यायचे ते, आणि पैशाचा तर नव्हे, वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा दशमांश द्यायचे. आणि त्यावेळेस तर असं म्हटलं जायचं की त्यांचे घोड्याचा चष्मा असायचा त्यांचा. आणि घोड्याचा चष्मा म्हणजे काय की अशा प्रकारे त्यांचं वस्त्र होते की जे इकडे तिकडे पाहणार नाही, ते समोर चालते. पण अंतःकरणात कपट होतं, अंतःकरणात द्वेष होता. ज्यावेळेस येशू पवित्र पुरुष आलेला होता त्यावेळेस त्याला कसं मारावं याचा विचार ते करत होते. आणि या गोष्टीचा येशू ख्रिस्ताला राग आलेला होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त शास्त्री पुरुषांची सावध व्हायला सांगतो. दशमांश देणारी माणसं, लांब अगदी प्रार्थना करणारे, उपवास आठवड्यातून 2 वेळा उपवास करणारे, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. पण एक गोष्ट मात्र नव्हती, ती दया नव्हती, प्रीती नव्हती. जी आत्म्याची फळं आहे, ती आत्म्याची फळं त्यांच्याकडे अजिबातच नव्हती. आणि ती फळं नसल्या कारणाने जे करायला हवं होतं ते न करता इतरच गोष्टी ते करत राहिले. आणि म्हणून शारीरिक गोष्टी किंवा ज्याला आपण बाहेरल्या गोष्टी म्हणतो त्याच गोष्टी ते करत होते. आणि हे सगळं सोडायला पाहिजे असं म्हणत नाही. दशमांश देणं किंवा बडीशेपचा दशमांश देणं किंवा जिऱ्याचा दशमांश देणं हे बंद करायला पाहिजे असं नाही. येशू ख्रिस्ताने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि तो म्हणाला की हे बंद नका करू, पण हे जे तुम्ही चालू ठेवले ना हे बंद करा. आणि या पवित्र जीवन आणि दशमांश देणे या दोन्ही सोबत चालू. हालेलुया. त्यावेळेस तुम्हाला समजेल की मेंढराच्या वेशानं कोण आलेलं आहे आणि लांडग्याच्या वेशानं कोण आले. हालेलुया. पण लोक हे ओळखू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की ते आत्म्याची फळांना प्राप्त करत नाही, आत्म्याची फळं घेत नाहीत, स्वीकारत नाहीत, त्याला महत्व देत नाहीत आणि समृद्धीच्या अभिवचनाकडे धावतात. त्याला म्हणतात मला समृद्धी मिळू द्या, मला हे मिळू द्या, ते मिळू द्या, प्रार्थना करा पण पास्टर आशीर्वाद नाही मिळाला. बरेच लोक त्यांच्या जीवनामध्ये पैशाचं काम झालं नाही मग चर्चा यायचं बंद करतात आणि मग थकतात, कंटाळतात, माझं हे नोकरीचं काम झालं नाही, माझं हे झालं नाही, ते झालं नाही आणि हे सगळं झालं नाही. अरे बाबा पवित्र जीवन जगायला चालू कर, का नाही होणार? हालेलुया. देवाचा हात तोडका नाहीये. हालेलुया. देवाचा हात काही छोटा नाही की तू काम करणार नाही. देवाचा हात काही लहान नाही की देव त्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य नाही असं नाही. त्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याचा हात पण मोठा आहे, तो करू शकतो. तुझे पाप आणि देव त्याच्यामध्ये ते पाप आड आलेले आहे म्हणून ते काम होत नाही. हालेलुया. जीवन पवित्र जगायला चालू करा आणि देवाला द्यायला शिका. बघा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करतो. आणि मला इथे तिसरा अध्याय आहे आणि ते परिचित वाचणारं तुम्हाला वचन आहे, ते वचन वाचा. मला तिसरा अध्याय आणि 10वं वचन.
मलाकीचं पुस्तक 3 अध्याय जवळ सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात 15 म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारा झाला म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्याकरता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे अभिवचन आहे. हालेलुया. हे काय आहे? अभिवचन आहे. समृद्धीचं अभिवचन. या वचनाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला समृद्धी हवे तर दशमांश देणं मस्त आहे. मस्त मस्त म्हणजे त्याला अजिबात तुम्ही मोडतोड नाही करू शकत. तुम्ही म्हणू शकत नाही ठीक आहे 5% घ्या म्हणून काय हरकत नाही तुम्ही आपलं समाधान मानून घ्या. समाधान माना असू द्या त्याच्यातच मला समजून घ्या मी थोडासा हे आहे ते आहे नाही एरिया आपल्याला तू मरतीच का जगतीच मला माहित नाही एक भाकरी घेऊन येतो पाहिजे. हालेलुया. तिथं आपण आताच्या जगातले 21व्या शतकातले 21व्या शतकातला विश्वासणारा असता तो म्हणा एरिया निर्दयी माणूस एरिया कठोर आहे. तिच्या मनाचा पण विचार केला. बरेच लोक आज पास्टरला कठोर समजतात. पास्टर कठोर आहे. लॉकडाऊन मध्ये सुद्धा आमच्याकडे दशमांश मागतो पास्टर. माहिती आहे पास्टरला बिझनेस बुडालेला आहे सगळं काही बुडालंय आता घरात काहीच नाही तरी पण मागतोय म्हणजे याचा अर्थ काय देव मागतो मी नाही मागतो. प्रेज द लॉर्ड. मला अजिबात देऊ नका देवाला द्यायचंय तुम्हाला. हालेलुया. पण या ठिकाणी परमिट आणि मला देण्यास सुद्धा एक अभिवचन आहे. बरीच अभिवचन आहे की मला देण्यासाठी सुद्धा म्हणजे पास्टरला देण्यासाठी सुद्धा अभिवचन आहे. जर देवाच्या सेवकाला तुम्ही द्या त्यासाठी सुद्धा देवाला अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. त्या बाबतीत सुद्धा परमेश्वर सावध आहे. हालेलुया. त्याला सुद्धा ठाऊक आहे त्या गोष्टीवर ठाऊक आहे की पास्टरला दिले म्हणून पास्टरवर उपकार केले असं काही होऊ नये यासाठी देव त्याचं सुद्धा अभिवचन देऊन ठेवतो. आणि जर देवाच्या सेवकासाठी परमेश्वर काळजी घेतली तर बायबल सांगतो दुप्पट सन्मानात देवाचा सेवक पात्र आहे. दुप्पट सन्मान. दुप्पट सन्मान. जर तुम्हाला एक पण वेळ दिलं तर मी दुप्पट सन्मानच पाहत आहे. याचा अर्थ देवाने सांगितलं हे मी नाही सांगितलं. म्हणजेच काय निश्चित अर्थाने मी सन्मानास पात्र आहे. पण बायबल या ठिकाणी दशमांश देण्याविषयी सांगतो. पण काही लोक याच्या बाबतीत सांगत नाहीये. काही लोक यांना असं वाटतं की मी देवाला नाही दिलं तर काय फरक पडणार आहे. ज्यांच्याकडून हिरावून घेतलेलं त्यांना विचार की काय फरक पडणार. ज्यांच्याकडून काढून घेतले गेले त्यांना विचार काय फरक पडणार. कारण तुम्ही चोरी करता. दशमांश देत नाही तो काय करतो बरं चोरतो चोरी करतो. आणि म्हणतात बरेच लोक मी 10 आज्ञांचं पालन करणार आहे आणि तू चोरी करू नकोस असं सांगितलेलं आहे. पण तुम्ही दशमांश देत नाही याचा अर्थ चोरी केली. हालेलुया. आणि चोरी केली याचा अर्थ तुम्ही आज्ञा मोडलेले आणि आज्ञा मोडली तर ते अभिवचन सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही. दान द्यायच्या बाबतीत दशमांश देण्याच्या बाबतीत इतकं अंतःकरण कठीण इतकं काही त्यांच्या डोक्यामध्ये एवढे इकड तिकडचे विचार येतात की त्यांना वाटतं आता हे सगळा हिशोब आहे आणि सगळा हिशोब लावून ते बसतात आणि हिशोब लावणारे कोण असतात माहिती आणि त्यांना असं वाटतं की हे सगळं द्यायचं म्हणजे पास्टरला मिळणार आहे सगळं. नाही अजिबात नाही. आता माझ्याकडे येणार दाना पण माझ्याकडे येतच नाही म्हणजे चर्चमध्ये जे टाकलं जातं तुम्ही ते सगळं बँकेमध्ये जमा होतं माझ्याकडे अजिबात येत. याचा अर्थ काय बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी येतात त्यांना असं वाटतं की पास्टरला द्यायचंय पास्टरला अजिबात आवश्यकता नाही. मी तुम्हाला आवर्जून या गोष्टीचं स्पष्टीकरण यासाठी देत आहे की तुमच्या डोक्यातून हा गैरसमज निघावा. कारण बऱ्याच लोकांनी हा गैरसमज करून ठेवला की यांना आवश्यकता नाही. देवाचं वचन सांग समृद्धी तुम्हाला हवे मला नको आहे. हालेलुया. मला हवे परमेश्वरापासून तुमच्याकडून नव्हे. हालेलुया. मला कोणापासून हवे परमेश्वरापासून. आणि जर मी देवाचं वचन पाळतो तर मला देव देणार. हालेलुया. जर मी परमेश्वराच्या वचनाच्या बाबतीत प्रामाणिक आहे तर परमेश्वर माझ्या बाबतीत सुद्धा प्रामाणिक आहे. प्रभू मला देऊ करणार. पण एक गोष्ट आहे जर तुम्हाला समृद्धी हवे जर तुमच्यासाठी आकाश कपाटे उघडले जावे असं वाटतं तर दशमांश द्यायला शिका. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत आकाश कपाटे उघडून म्हणजे मोठं काहीतरी तुमच्यासाठी व्हावं वाटतंय ना तर त्यासाठी तुम्हाला दशमांश देईल. कारण तुम्ही दशमांश देत राहाल देव तुमच्यासाठी काहीच करणार नाही असं अजिबात होणार नाही. हालेलुया. बरेच लोक कंटाळतात दमतात थकतात आणि म्हणतात की ठीक आहे आता राहू दे आता काही हरकत नाही आता उगेच काहीतरी त्याला देण्याचा अर्थ नाहीये. आणि मग परमेश्वराला माहिती आहे माझी परिस्थिती नक्कीच परमेश्वराला माहिती आहे पण सगळ्या परिस्थितीत असताना परमेश्वर द्यायला सांगतो. आणि हे लोक जे होते ज्यावेळेस हे मलाकीचं पुस्तक लिहिलं त्यावेळेस नुकतेच हे लोक बंदिवासातून परत आलेले होते. मलाकीचं पुस्तक ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस नुकतेच ते बंदिवासातून परत आलेले होते. नुकतंच मंदिर बांधलेलं होतं. नुकतंच त्या ठिकाणी इस्रायल लोक अजून बिझनेस चालू करणार होते
अजून ते शेतामध्ये उत्पन्न घेणार होते, अजून बरंच काय काय होणार होतं. आणि त्याच वेळेस देवाने सांगितलं की तुम्हाला दशमांश आणून जमा करायचं. हालेलुया. म्हणजे नुकताच जसा प्रकारे लॉकडाऊनचा काळ आहे, अशा प्रकारच्या लॉकडाऊनच्या काळातच देवाने त्याला सांगितलंय की तुम्हाला दशमांश आणून द्यायचंय. आणि लोकांनी हाच विचार केला असेल मनामध्ये की अरे आता तर आम्ही आलो, आता तर बंदिवासातून 70 वर्ष बंदिवासात होतो, तिथं काहीच काम धंदा चालत नव्हता, आता इथं आले, आता पीठ तर घेऊ द्या, आता काहीतरी मिळकत तर करू द्या, आताच लगेच मागायला बसले. पण देव म्हणतो नाही, तुला द्यायला चालू करायचं. हालेलुया. जे तुझ्याजवळ जे तुझ्याजवळ त्याचा प्रामाणिकपणे दशमांश द्यायला शिका. जे काही तुमच्याजवळ येईल त्याचा दशमांश हे तुमच्याजवळ. तुम्हाला असं वाटत असेल की कारण छोट्या गोष्टीतून सुरुवात करा. बऱ्याच लोकांना असं वाटतं छोट्या गोष्टीतून सुरुवात करायला नको, एकदम मोठा आल्यानंतर मी देणार नाही. मोठं जो छोट्यातून देत नाही तो मोठा आल्यानंतर कधीच देत नाही. बरं, हालेलुया. जो छोट्यातून देऊ शकत नाही तो मोठा आल्यानंतर कधीच द्यायला जमत नाही त्याला. कारण ते मोठं जे आहे ना त्याला मग इन्व्हेस्टमेंट दिसते सगळी. मग त्याला ते हे दिसतं, इकडे द्यायचंय तिकडे द्यायचंय, इथे इन्व्हेस्ट करायचंय, ते पॉलिसी काढायचंय, हे करायचंय, सगळं काढतात लोक. ह्या आठवड्यातच मी एका व्यक्तीला भेटून आलो आणि सगळं काही काढलेलं आहे त्यांनी आयुष्यात. सगळं काही म्हणजे केलं नसेल असं जीवनामध्ये काहीच काम नाही केलं. म्हणजे असं सगळ्या गोष्टी करून बसलो. इतकं आहे इतकं आहे इतकं आहे की त्याला तुम्ही म्हणाल की अरे इतकं कशाला चालवलंय. आणि तो व्यक्ती मरण मागतोय परमेश्वर, प्रभू मला देवा मला मरण येऊ दे. पण मरण मिळत नाही, कारण मरण सुद्धा फुकट नाही. हालेलुया. मरण सुद्धा आताच्या काळामध्ये फुकट नाही. करोना काळामध्ये माणूस गेला पण जाताना 2-4 लाखाला डुबून गेला. गेला पण डुबून गेला. इकडे जमीन विकली पण तो जगला नाही, इकडे घर विकावं लागला पण जगला नाही. आपण प्रिय लोक आहोत देवाला. हालेलुया. आपण किती त्याच्या बाबतीत आभारी असलं पाहिजे. आपल्या अंतर्गत किती आभार असले पाहिजे. आपल्या अंतर्गत असं असलं पाहिजे की प्रभू तू नसतास तर मी जिवंत पण नसतो. हालेलुया. आपलं चर्च असं आहे की या चर्च मधून कोणालाही ह्या कोरोनाच्या 2 वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेमध्ये असं ऍडमिट करावं लागलं नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी झाल्या नाही. का झालं नाही याचं कारण असं होतं की देवाने एक विशेष कवच निर्माण केलं. हालेलुया. कवचामध्ये तुम्ही सगळे जाऊ. ते प्रार्थनेचं कवच. तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करतो, तुमच्यासाठी देवाजवळ विनंत्या करतो. कदाचित तुमच्या जीवनामध्ये असलेली तुमचं समर्पण असेल त्या देवाची इच्छा आहे. म्हणजेच काय की तुम्हाला प्रॉस्पेरिटी द्यायची, त्याला तुम्हाला समृद्धी द्यायची आहे. पण समृद्धी ही देवाला दशमांश दिल्याने मिळते. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रथम फळ दिल्याने मिळते, तशा प्रकारे देवाला दुसऱ्या सांगितली संतोषाने दिल्याने मिळते, तशाच प्रकारे तुम्हाला आज्ञा पाळल्याने मिळते आणि दशमांश दिल्याने पण मिळते. हालेलुया. या देवानं सांगितलेल्या काही अटी आणि शर्ती आहेत समृद्धीसाठी आणि त्या अटी तुम्हाला पालन कराव्याच लागतील. त्याच्यामध्ये तडजोड होणार नाही. तुम्ही म्हणाल की याच्या विना काहीतरी दुसरा मार्ग आहे का? नाही, याच्या विना दुसरा कोणताही मार्ग नाही. हाच मार्ग आहे. याच्यात शॉर्टकट आहे का? नाही, याच्यात शॉर्टकट नाहीये. याच्यामध्ये कुठलंच दुसरं काही याच्यामध्ये परमेश्वराने सांगितलंय हे नाही पाळायचं मग तुला दुसरं काय, तू प्रार्थना कर भरपूर तुला मिळणार नाही. प्रार्थनेबरोबर दान या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. प्रार्थनेबरोबर दशमांश हे दोन्ही एकत्र झाले. पवित्र जीवन चांगली गोष्ट आहे, पवित्र जीवन जात नाही पण दशमांश पण दिलाच पाहिजे. हालेलुया. आणि कुरकुर न करता. हालेलुया. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही आणि जे आहे ते आहे म्हणायला शिका. आणि जर तुमचं खरंच तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिले देवाने तर त्याच्या आशीर्वादाची कबूल करा. बरेच लोक कबूल करत नाही देवाला द्यायला लागतं म्हणून. आणि तुमच्याकडून देव जबरदस्तीने काढून घेत नाही. जबरदस्तीने तर अजिबात काढून घेत नाही, कारण तो जबरदस्तीने काढून घ्यायला लागला ना तर झटकून काढून घेतो सगळं काही. काहीच राहत नाही, 1 रुपया राहणार नाही तुमच्याजवळ. आणि तुम्हाला कसं काही झटकून सगळं घे आणि सगळं काही झटकून निघतं. आणि डॉक्टर सांगतो आता तुम्हाला वाचवायचं असेल तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत 2 लाख आणून जमा करावे लागतील. झटकून काढून घेतलं, अगदी खिसे झटकून झाडून घ्या सगळं. काही ठेवलं चिल्लर होता, चिल्लर काढतात. देवा जर काढून घ्यायचं ठरवलं ना तर तो फाडून टाकतो. आणि बायबल स्पष्टपणे सांगतो अहो देवाला विसरणार नाही याचा विचार करा. हालेलुया. विचार करा या गोष्टीचा, कारण तो पाडायला बसला तर खूप काही पाडू शकतो पण तो कृपा करतो, तो प्रेम करतो. याचा अर्थ असा नव्हे की आपण त्याला ठकवत राहावं आणि फसवत राहावं. कारण समृद्धी हवे तर हा मार्ग आहे आणि हा मार्गाने तुम्ही पालन जाणार नाही तर तुम्ही कुठल्या तर शॉर्टकटने जाणार असाल तर नाही. बरं तुम्ही म्हणाल की प्रार्थना करून मिळेल, नाही. मी फसवून मिळेल, मला नाही मिळेल. कारण खूप लोकांनी प्रयत्न करून बसले त्याच्या जीवनात ते झालेलं नाही.
आणि त्यांच्या जीवनात ते झालेलं नाही, मग थकतात, कंटाळतात, दमतात आणि म्हणतात आता कुठं तर दुसरं पायासाठी असेल. कारण त्यांनी आजपर्यंत दुसरं बायबल फॉलो केलेलं. त्यांचं एक वेगळं बायबल असतं, त्यांनी स्वतःसाठी नियमलेलं आहे. ते कोणाला सांगत नाही जास्त. ते त्यांचे स्वतःचे नियम असतात. ते जास्त कोणाशी गप्पा मारत नाही किंवा ते गप्प असतात. त्यांना असं वाटतं तू करत राहा, मला नाही घ्यायला तुझी. आणि एक दिवस ते फसतात ना, त्यावेळेस म्हणतात अरे तू कुठलं बायबल फॉलो करतो, हे माझ्याकडे आहे. हालेलुया, हे माझ्याकडे आहे. हे असं सांगतं की हे 4 अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. हालेलुया, याच्याशिवाय दुसरं काय नाही. मग तुमचं काही वेगळं सांगत असेल मला ठाऊक नाही, कारण काही लोकांना वेगळं शिकवायचे आणि सांगायचे. आताच काळ असा आहे, भ्रमिष्ट काळ ज्याला म्हटलं जातं. हा काळ भ्रमिष्ट काळ आहे. सगळ्यात जास्त भ्रमिष्ट करणारा काळ कोणता असेल इतिहासात आता आताचा. माझ्याशिवाय तुम्ही ओळखू शकता. तुमच्याजवळ पवित्र आत्मा नसेल ना, जर तुम्हाला पवित्र आत्मा चालवत नसेल तर तुम्ही फसले गेल्यावर समजा. हालेलुया. आणि इतके जबरदस्त फसाल आणि तुम्हाला असं वाटेल की तुमच्यासारखा पवित्र पृथ्वीवर कोणीच नाही. पवित्र आत्मा नसेल तर मला सांगत आहे, कारण तो अपवित्र व्यक्ती असतो. आणि मग बरेच लोक असतात, त्यांना वचनाचं उघड उल्लंघन करून